अमरावती जिल्ह्यातल्या मोझरीत अखिल भारतीय पातळीवरील खुले कबड्डी सामने रंगणार असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। महिला व पुरुष गटातील या भव्य स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। मोझरी इथं तुकड्या द्यास क्रीडा मंडळाच्या वतीने स्वर्गीय गणेशराव ठाकरे व स्वर्गीय प्रवीण लोखंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय भव्य खुले कबड्डी सामने 19, 20 आणि 21 डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहेत। महिला व पुरुष गटातील या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे। स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अरुण कदम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। अखिल भारतीय खुले कबड्डी सामने महिला व पुरुष कबड्डी सामन्याचं आयोजन ची तयारी सध्या जोरात सुरू आहे। आता जवळपास गॅलरीचं काम आटोपत आलेलं आहे, सोबतच स्टेजचं काम सुरू आहे। सगळ्यांचे सहकार्य आहे, मोझरी आणि गुरुदेवनगर दोन्ही गावकऱ्यांचं सहकार्य आहे, तसेच दोन्ही गावचे टीम्स जे आहे कबड्डीच्या म्हणा क्रिकेटच्या म्हणा या सर्व खेळाडूंचं पण खूप महत्त्वाचं तिथं मोलाचं सहकार्य मला लाभलेलं आहे। तद्वतच आजी माजी खेळाडू जे आहेत त्यांचं पण चांगलं सहकार्य लाभलेलं आहे इथे। अशातच आता ही जोरात तयारी सुरू आहे। 19 तारखेला उद्घाटक म्हणून येणारे आपले माननीय श्री संजयजी खोडके साहेब विधान परिषद आमदार, तसेच सौ सुलभाताई संजय खोडके अमरावती विधानसभा आमदार या दोघंही उद्घाटक म्हणून लाभणार आहे। त्यासोबतच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दन पंत बोथे गुरुजी हे सुद्धा अध्यक्ष म्हणून लाभणार आहे।